ज्ञानप्राप्तीपूर्वी सिद्धार्थ गौतम केवळ बोधिसत्व होते। मग बोधिसत्व म्हणजे काय आणि बोधिसत्वाला बुद्धत्वाची अवस्था प्राप्त करण्यासाठी काय करावं लागतं? तर बोधी म्हणजे ज्ञान, बोधी म्हणजे ज्ञान, बोधी म्हणजे प्रज्ञा आणि सत्व म्हणजे प्राणी। जो प्राणी बुद्धत्वाच्या वाटेवरती वाटचाल करत आहे किंवा जो प्राणी बुद्धत्वाच्या मार्गाने चालत आहे त्याला बोधिसत्व अशा प्रकारचं म्हटलं जातं। म्हणजे बुद्धत्वाच्या मार्गाकडे जाणारा प्रत्येक व्यक्ती हा बोधिसत्व असू शकतो। बुद्धत्वाचा जो गुण आहे ठीक ना, बोधीचा जो अंकुर असतो, तर बोधीचा अंकुर हा प्रत्येक मनुष्याच्या चित्तामध्ये असतो, प्रत्येक मनुष्याच्या चित्तामध्ये असतो। परंतु त्या बोधी अंकुराला विकसित करणे, त्या बोधी अंकुराला वाढविणे हे ज्याच्या त्याच्या पुण्यकर्मावरती अवलंबून असतं। कारण आपल्या जीवनाला कशा प्रकारचा आपल्याला आकार द्यायचा आहे, आपल्या जीवनाला कोणत्या दिशेने आपल्याला न्यायचा आहे किंवा आपल्या जीवनाचं ध्येय आणि उद्देश काय आहे यावरती त्या मनुष्याच्या जीवनाची वाटचाल अवलंबून असते। कारण प्रत्येक मनुष्य या मार्गाने जाण्यासाठी तयार नसतो। बुद्धत्वाचा मार्ग हा अत्यंत कठीण आहे, बुद्धत्वाचा मार्ग हा अत्यंत परिश्रमपूर्वक आहे। आणि ज्या मनुष्याला असं वाटतं की मी माझ्या जीवनामध्ये बुद्धत्वाकडे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे बुद्धत्वाकडे जाणे म्हणजे केवळ बुद्धच बनणे असं नाही आहे की नाही, बुद्धत्वाकडे जाणे म्हणजे केवळ बुद्धच बनणे असं नाही, तर बुद्धत्वाकडे जाणे म्हणजे सदाचाराकडे जाणे, ठीक ना। बुद्धत्वाकडे जाणे म्हणजे नीतिमत्तेकडे जाणे, बुद्धत्वाकडे जाणे म्हणजे चांगल्या मार्गाचं अनुसरण करणे। आणि त्यामुळे या मार्गाचं आपण प्रत्येक मनुष्याने आपल्या जीवनामध्ये अनुसरण केलं पाहिजे। परंतु प्रत्येक मनुष्यच या धम्माचं किंवा या तत्वाचं अनुसरण करू शकत नाही। का करू शकत नाही? तर कारण भगवंत असे म्हणतात की ज्याप्रमाणे मनुष्याचं जसं पुण्य असेल तशा प्रकारे त्या पुण्याच्या आधाराने मनुष्य आपल्या जीवनामध्ये तशा प्रकारची वाटचाल करत असतो। मग पुण्यकर्म हे दोन प्रकारचे असतात, एक पूर्व संचित पुण्य सुद्धा असतं आणि वर्तमान काळातलं पुण्यकर्म असतं। म्हणजे दोन्ही कर्म अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। पूर्व संचित पुण्याचा साठा सुद्धा आपल्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे। आणि पूर्व पुण्यावरच केवळ अवलंबून नाही म्हणजे राहायचं नसतं, तर वर्तमान काळामध्ये सुद्धा आपण चांगल्या प्रकारचे पुण्यकर्म केले पाहिजे। कधी कधी मनुष्य जर विचार करत असेल की मला पूर्व पुण्य आता भरपूर आहे आणि पूर्व पुण्याच्या आधाराने मी माझं चांगल्या प्रकारचं जीवन जगतो, वर्तमान काळामध्ये मी काहीही करत नाही, तर हा जो उद्देश आहे किंवा हे जे ध्येय आहे तर हे योग्य ध्येय नाही आहे। कारण ज्याप्रमाणे एखाद्या शेतकऱ्याच्या की नाही कोठारामध्ये धान्य जमा असेल, त्याने मागच्या वर्षी धान्य खूप चांगल्या प्रकारचं पिकवलं आणि त्याचं कोठार पूर्णपणे धान्यानं भरून आहे, आणि तो जर असा विचार करू लागला की आता माझं पूर्ण धान्याने कोठार भरलेला आहे, यावर्षी काय मला शेती करायची गरज नाही आहे, यावर्षी काय मला नांगरायची गरज नाही, वखरायची गरज नाही, पिकायची गरज नाही, कुठल्याही प्रकारचा कार्य करायची गरज नाही, मी मात्र आता बसून खाऊ शकतो, असा जर तो विचार करेल तर त्याच्याकडे कितीही मोठं धान्य असेल आणि तो जर त्याच्यातून हळूहळू जर काढत असेल तर शेवटी मात्र ते संपणार आहे। आणि त्यामुळे तो धान्याचा साठा जर त्याला कायम तसाच ठेवायचा असेल तर वर्तमान काळामध्ये सुद्धा त्याला प्रयत्न करावे लागतात, ऐक ना। वर्तमान काळात जर तो प्रयत्न करत असेल तर त्याचा साठा शाबूत राहील आणि तो अधिक जीवनापर्यंत अधिक दिवस म्हणजे चांगल्या प्रकारचं जीवन जगू शकतो। अगदी तशाच प्रकारे जीवन जगत असताना पुण्याचा साठा, पूर्व पुण्याचा साठा जरी आपल्याकडे असेल, परंतु वर्तमान काळामध्ये सुद्धा आपण पुण्यकर्म केलं पाहिजे, कुशल कर्म केलं पाहिजे, चांगल्या प्रकारचं आचरण केलं पाहिजे। आणि बोधिसत्वाला बुद्धत्वाची अवस्था प्राप्त करण्यासाठी पूर्व पुण्याचा संचय तर त्यांच्याकडे असतो, परंतु वर्तमान काळामध्ये सुद्धा त्यांना खूप प्रयत्न करावे लागतात, ऐक ना। बोधिसत्वाने अनेक जन्मामध्ये पारमिता पूर्ण केल्या आणि मग त्यावर ते थांबले का, किंवा आता मी पूर्वजन्मामध्ये खूप साऱ्या पारमिता आता केल्या, आता वर्तमान काळामध्ये मला काय प्रयत्न करायची गरज नाही आहे, असं नाही म्हटलं त्याने, ऐक ना। पूर्व पुण्याचा संचय तर होताच होता, तरी सुद्धा 6 वर्षापर्यंत बोधिसत्वाने परिश्रम केले, मेहनत केले,
कष्ट घेतले आणि सम्यक संबोधीला त्यांनी प्राप्त केलं. आणि पुण्याचा संचय हा पूर्व आणि वर्तमान काळामध्ये दोन्ही अवस्थेचा असावा, जेणेकरून आपल्या मनामध्ये असणारा जो बोधीचा अंकुर आहे, जे बुद्धत्वाचं बीज आहे, या बुद्धत्वाच्या बीजाला आपण अंकुरित करू शकतो, त्याला वाढवू शकतो आणि अशा प्रकारे सुखाची अवस्था आपण प्राप्त करू शकतो. एका बोधिसत्वाला बुद्धत्वाची अवस्था प्राप्त करण्यासाठी 37 बोधिपाक्षीय धम्माचं अनुसरण करावं लागतं. 37 बोधिपाक्य धम्माचं जर बोधिसत्व अनुसरण करत असेल तरच तो बुद्ध होऊ शकतो, अन्यथा बुद्धत्वाच्या अवस्थेला बोधिसत्व प्राप्त होऊ शकत नाही. कारण पूर्णत्वाकडे घेऊन जाणारे हे सद्गुण असतात. पूर्णत्वाकडे जाण्यासाठी या सद्गुणांचं अनुसरण आचरण करणं त्यांना अत्यंत आवश्यक वाटते. म्हणजे मग आपल्यामध्ये बोधिसत्वाचा अंकुर कसा असला पाहिजे, तर 3 प्रकारचे अंकुर आपण आपल्या चित्तामध्ये निर्माण केले पाहिजे. एक दान पुण्याचा अंकुर आपण आपल्या चित्तामध्ये निर्माण केला पाहिजे. शील पालनाचा, सदाचाराचा अंकुर आपण आपल्या चित्तामध्ये निर्माण केला पाहिजे आणि प्रज्ञेचा अंकुर आपण आपल्या चित्तामध्ये निर्माण केला पाहिजे. दान, शील आणि प्रज्ञा ह्या 3 गोष्टी मानवी जीवनामध्ये बुद्धत्वाकडे घेऊन जाण्यासाठी आपल्याला सहाय्यक ठरत असतात. आणि अशा प्रकारे एक बोधिसत्व बुद्धत्वाच्या अवस्थेकडे कशा प्रकारे जाऊ शकतो, तर 10 स्थित्यांतरांचं त्यांना अनुसरण करावं लागतं, त्याचं आचरण करावं लागतं. बोधिसत्व क्रमाक्रमाने क्रमाक्रमाने ही 10 स्थित्यांतरे आपल्या जीवनामध्ये त्याचं अनुसरण करत असतात, त्याचं आचरण करत असतात. तर पहिली जी अवस्था आहे, पहिलं जे स्थित्यांतर आहे, ज्याला मुदिता असं म्हटलेलं आहे. पहिलं जे स्थित्यांतर आहे त्याला काय म्हटलं, मुदिता असं म्हटलेलं आहे. मुदिता म्हणजे आनंद. पूर्वीच्या काळामध्ये आनंदाला पर्यायी शब्द होता मुदिता. मुदिता म्हणजे आनंद. तर बोधिसत्व आपल्या चित्तामध्ये, आपल्या मनामध्ये मुदिता निर्माण करत असतो, आनंद निर्माण करत असतो. आणि आनंद निर्माण करत असताना त्यांच्या चित्तामध्ये कोणत्याही प्रकारचा असा अकुशल विचार उत्पन्न होत नाही, वाईट विचार उत्पन्न होत नाही. म्हणजे कोणी काय करतो, कोण कशा प्रकारचं जीवन जगतो याचा त्यांना काहीही संबंध नसतो. ते मात्र अत्यंत प्रसन्न असतात, अत्यंत आनंदी असतात, अत्यंत सुखी असतात, कारण ते तशा प्रकारचं आचरण करत असतात. मग आनंदी मनुष्य कधी होऊ शकतो, मनुष्याला आनंद कधी प्राप्त होऊ शकतो, जेव्हा मनुष्य आपल्या मनातील विकारांना पूर्णपणे नष्ट करेल, पूर्णपणे काढून टाकेल. मग राग असेल, द्वेष असेल, लोभ असेल, मोह असेल, मीपणा असेल, म्हणजे हे सर्व प्रकारचे विकार जर आपण काढून टाकले तर आपल्या मनामध्ये प्रसन्न चित्त, आपलं मन निर्मळ असते, परिशुद्ध असते. आणि परिशुद्ध चित्त जे काही आपलं असेल, परिशुद्ध आपलं मन असेल, तर आपल्या मनामध्ये आनंद असतो, आपल्या मनामध्ये प्रसन्न असते. आपण नेहमी हसमुख राहतो, नेहमी आपण सुखी राहत असतो. म्हणजे मनुष्याच्या मनामध्ये जर विकार असतील, मनुष्याच्या मनामध्ये जर बेचैनी असेल, दुःख असेल, कष्ट असेल, तर तो मनुष्य सुखी राहू शकत नाही. आणि ज्यांचं मन निर्मळ आहे, ज्यांचं मन प्रसन्न आहे, आनंदी आहे, तर तो मनुष्य खऱ्या अर्थाने सुखाला प्राप्त होत असतो. भगवंत असे म्हणतात की ज्याप्रमाणे एखादा सोनार, एखादा सोनार सोन्यामध्ये असणारं जे कीट आहे, म्हणजे सोन्यामध्ये असणारी जी घाण आहे, तर सोन्यामध्ये असणारी घाण सोनार अत्यंत सूक्ष्मतेने, अत्यंत बारकाईने त्या सोन्यातली घाण काढत असतो आणि अत्यंत चांगल्या प्रकारचं, चांगल्या क्वालिटीचं, शुद्ध स्वरूपामध्ये सोनं तयार करत असतो, आहे की नाही. कोणतरी कॅरेट म्हणतात ना, 24 कॅरेट, आहे की नाही. म्हणजे 24 कॅरेट म्हणजे अत्यंत शुद्ध असं सोनं असतं. तर अगदी तशा प्रकारे सोनाराप्रमाणे बोधिसत्व आपल्या मनामध्ये असणारे जे विकार असतात, या विकाराला ते काढत असतात आणि मन अत्यंत परिशुद्ध, अत्यंत निर्मळ, अत्यंत पवित्र अशा प्रकारे मनाला बनवतात. आणि त्यामुळे त्यांचं चित्त हे प्रसन्न असते, त्यांचं चित्त आनंदी असते, त्यांच्या चित्तामध्ये मुदिता सदा सर्व काळ प्राप्त होत असते. ही पहिली अवस्था बोधिसत्व प्राप्त करतो, ज्याला पहिलं स्थित्यांतर असं म्हटलेलं आहे. म्हणजे जीवनाच्या दुसऱ्या अवस्थेमध्ये बोधिसत्व, जीवनाच्या दुसऱ्या अवस्थेमध्ये बोधिसत्व विमलता अर्थात शुद्धता या अवस्थेला
तो प्राप्त करत असतो। मग ही शुद्धतेची अवस्था बोधिसत्व केव्हा प्राप्त करतो, तर मनामध्ये असणारी जी काही काम भाव आहे, काम राग आहे, काम तृष्णा आहे, या काम तृष्णेला तो काढून टाकत असतो। कारण मानवी चित्तामध्ये जेव्हा जेव्हा काम भाव, काम राग उत्पन्न होत असतो, तेव्हा तेव्हा मनुष्य बेचैन असतो, तेव्हा मनुष्य दुःखी असतो, तेव्हा मनुष्य कष्टी असतो, तेव्हा मनुष्याचं चित्त हे विचलित असते, तेव्हा कोणतंही कार्य मनुष्य करू शकत नाही। ज्यांच्या चित्तामध्ये काम भाव, काम राग उत्पन्न होत असतो, भगवंत असे म्हणतात की तो मनुष्य बेचैन असतो, दुःखी असतो, कष्टी असतो, त्याचं कोणत्याही प्रकारच्या कार्यामध्ये चित्त लागत नाही। कारण त्या विकाराची जी तीव्रता असते, त्या विकाराची तीव्रता मानवी चित्तामध्ये निर्माण झाल्यानंतर मनुष्याला ती स्वस्थ बसू देत नाही। ज्याप्रमाणे पाण्याला अग्नी दिल्यानंतर पाणी जसं उकळते, पाण्याला अग्नी दिल्यानंतर जसं पाणी उकळत असते, अगदी तशाच प्रकारे मनुष्याच्या चित्तामध्ये अकुशल भाव जेव्हा जेव्हा उत्पन्न होत असतो, तेव्हा तेव्हा मनुष्य बेचैन असते, दुःखी असते, कष्टी असते। ज्याप्रमाणे पाण्याच्या बाहेर काढलेली मासोळी ही तडफडते, का तडफडते? कारण त्या मासोळीचा स्वभाव आहे पाण्यामध्ये राहणे, पाण्यामध्ये ती सुखपूर्वक राहू शकते, परंतु पाण्याच्या बाहेर जर मासोळी आपण काढली आणि जमिनीवर जर टाकली तर ती तडफडते, कारण तिचा जो स्वभाव आहे त्या स्वभावाच्या विरुद्ध ते कार्य घडत असते। अगदी तशाच प्रकारे मानवी चित्तामध्ये जेव्हा जेव्हा काम भाव, काम राग उत्पन्न होतो, तेव्हा मनुष्य तडफडतो, दुःखी होतो, कष्टी होतो, बेचैन होतो, रात्रभर झोपू शकत नाही तो मनुष्य, जर त्याच्या मनामध्ये कामभाव, काम राग उत्पन्न झाला असेल। अनेक बौद्ध साहित्यामध्ये अशा प्रकारची उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात। म्हणजे मानवी जीवन जगत असताना हा चित्तातील विकार आहे, आणि ज्यांच्याकडे प्रज्ञा आहे, ज्यांच्याकडे बुद्धिमत्ता आहे, ज्यांच्याकडे चांगला आणि वाईट याची ओळख करण्याची पारख आहे, ज्याला सम्यक दृष्टी आहे, तर तो मनुष्य अशा प्रकारच्या विकाराला आपल्या चित्तामध्ये स्थान देत नाही। आणि मग बोधिसत्व आपल्या मनातील या सर्व प्रकारच्या विकाराला तो नष्ट करतो, परिशुद्ध होतो, निर्मळ होतो, आणि कोण काय बोलल, कोण काय बोलणार नाही, म्हणजे प्रत्येकांच्या प्रती त्याच्या चित्तामध्ये अत्यंत निर्मळतेची, दयाशील वृत्ती त्यांच्या चित्तामध्ये होते, दयाभाव त्यांच्या चित्तामध्ये उत्पन्न होतो। प्रत्येक मनुष्याकडे बघत असताना तो दयाशील वृत्तीने बघतो। म्हणजे असंख्य मनुष्यांच्या चित्तामध्ये दुर्गुण असतात, परंतु त्या दुर्गुणाचं त्याला काही घेणं देणं नसतं। अनेक मनुष्य चांगले सुद्धा असतात, त्यांचंही त्यांना काही घेणं देणं नसतं। मी माझं जीवन कशा प्रकारचं परिशुद्ध करावं, मी माझं जीवन कशा प्रकारचं निर्मळ करावं, अशा प्रकारची भावना त्यांच्या चित्तामध्ये निर्माण होते, आणि अशा प्रकारच्या अवस्थेने बोधिसत्व विमलता या दुसऱ्या अवस्थेला प्राप्त करतात, आपल्या चित्ताला परिशुद्ध करत असतात। जीवनाच्या तिसऱ्या अवस्थेमध्ये प्रभाकारी अर्थात तेजस्विता असं म्हटलेलं आहे। जीवनाच्या तिसऱ्या अवस्थेत बोधिसत्व प्रभाकारी अवस्थेला प्राप्त होत असतो, तेजस्विता तो प्राप्त करतो। या अवस्थेमध्ये बोधिसत्व आपल्या मनातील असणाऱ्या विकारांना तो नष्ट तर करतोच करतो, परंतु महत्वपूर्ण सिद्धांताचं तो परीक्षण करतो, आकलन करतो, चिंतन मनन करतो। अनित्य आणि अनात्म हे दोन अत्यंत महत्वपूर्ण असे सिद्धांत आहेत। अनित्य म्हणजे या सृष्टीमध्ये जे जे काही उत्पन्न होणार आहे ते सर्व काही नष्ट आहे, क्षणभंगुर आहे, परिवर्तनशील आहे, बदलणार आहे। म्हणजे अनित्य भाव हा अत्यंत महत्वपूर्ण सिद्धांत आहे। जोपर्यंत मनुष्य आपल्या जीवनाच्या अनित्यतेला समजून घेत नाही, अनित्यतेला जाणत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने मनुष्य आपल्या जीवनामध्ये दुःखाच्या अवस्थेला नष्ट करून सुखाची अवस्था प्राप्त करत नाही। अनित्य भाव आपण का जाणावा, कशासाठी जाणावा? कारण मनुष्याचं जे जीवन आहे, ऐक ना, मनुष्याचं जीवन आहे मी, माझं आणि माझ्यासाठी। ऐक ना, या तीन गोष्टीमध्ये मनुष्य गुरफटलेला आहे। ऐक नाही, मी मनुष्य म्हणतो मी असा आहे, ऐक,
मी सुंदर आहे, मी विद्वान आहे, मी ज्ञानी आहे, मी प्रज्ञावान आहे, मी धनवान आहे, ऐक नाही. म्हणजे मी अशा प्रकारची या शरीराच्या प्रती मनुष्याच्या मनामध्ये मीपणाची भावना असते आणि त्या मीपणाच्या भावनेमुळे तो म्हणतो की हे माझं आहे. ऐक ना, मग मी असा आहे तर हे माझं आहे, हे माझं आहे ते केवळ माझ्यासाठीच आहे. मी, माझं आणि माझ्यासाठी या तीन विकाराच्या भोवताल मनुष्य जीवन जगत असतो. का जगत असतो? कारण अनित्य सिद्धांताला तो समजून घेत नाही, तो जाणत नाही किंवा मी तर मरणधर्मी आहो. भगवंत असे म्हणतात की आपण क्षणाक्षणाला जाणलं पाहिजे, क्षणाक्षणाला आपण ओळखलं पाहिजे, चिंतन मनन केलं पाहिजे आपण क्षणाक्षणाला. मी तर मरणधर्मी आहो, माझा स्वभाव हा मरणधर्मी आहे. मी केव्हा कुठे कधी मृत्यूला प्राप्त होईल हे सांगता येत नाही. ऐक ना, बबल्स ऑफ द वॉटर असं भगवंत म्हणतात. म्हणजे ज्याप्रमाणे पाण्याचे बुडबुडे फेस तयार होतात आणि क्षणामध्ये नष्ट होतात, क्षणामध्ये तयार होतात, अगदी मानवी जीवन सुद्धा तसंच आहे. लाखो करोडो लोक या जगामध्ये मृत्यूला प्राप्त होतात, लाखो करोडो लोक या सृष्टीमध्ये जन्मास येतात. ऐक ना, जन्म आणि मृत्यूला प्राप्त होणे हे नित्यक्रिया आहे. मग प्रत्येक मनुष्य जर मृत्यूला प्राप्त होणार आहे, प्रत्येक मनुष्य जर मरणारा आहे, तर मग मी, माझा आणि माझ्यासाठी जे मनुष्य जीवन जगतो, तर मी, माझा आणि माझ्यासाठी कुठे आहे? इथे तर माझं काहीच नाही आहे, इथे मी सुद्धा नाही आहे आणि माझं सुद्धा इथे काहीही नाही आहे. जन्मास येत असताना आपण सोबत काय आणत असतो? काहीही सोबत आणत नाही. आणि जेव्हा मृत्यूला आपण प्राप्त होतो तेव्हा सोबत काहीही नेत नाही. ज्याला मी, माझं आणि माझ्यासाठी असं आपण म्हणतो, त्यातलं काय नेतो आपण किंवा त्यातलं कोण नेत असतो? कोणी नेत नाही. तर सोबत काय जातं? तर केवळ त्याने केलेले कर्म हे सोबत जात असतात. कर्म म्हणजे कायने केलेले चांगले कर्म, वाचने केलेले चांगले कर्म आणि मनाने केलेले चांगले कर्म. साध्या सोप्या भाषेमध्ये आपण जीवनामध्ये कोणासोबत कशा प्रकारचा व्यवहार केला, आपण जीवनामध्ये किती माणुसकी सांभाळली, माणुसकी राखली, केवळ तीच माणुसकी आपल्या सोबत येत असते, ज्याला भगवंतांनी कर्म असं म्हटलं आहे. आणि म्हणून या शरीराच्या प्रती जो अनित्य भाव आहे, तर अनित्य भाव आपण जाणला पाहिजे, आपण समजून घेतला पाहिजे. आता अनित्य आहे म्हणजे शरीराची काळजी घेऊ नये असं आहे का? असं बिलकुल नाही आहे. बा शरीर तर अनित्य आहे, शरीर तर नष्ट होणार आहे, मरणार आहे, मग जाऊ द्या, मी आंघोळ करत नाही, मी काहीच करत नाही, मग असंच राहतो, असं नाही आहे. असं नाही. भगवंत असे म्हणतात की या शरीराच्या प्रती चिपका वाचतो आपला, ऐक ना, अनित्य जो भाव असतो, चिपका वाचतो, आसक्ती असते, लोभ असते, या लोभाला आपण पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे. मग बोधिसत्व प्रभाकारी अवस्थेमध्ये अनित्य या सिद्धांताला जाणतो. दुसरी गोष्ट अनात्म, आत्मा नावाची कोणती वस्तू शरीरामध्ये नाही आहे. असंख्य लोक या आत्म्याच्या संकल्पेमुळे म्हणजे अत्यंत दुःखी असतात, अत्यंत कष्टी असतात. आणि मृत्यूच्या नंतर अनेक लोकांना असं वाटतं किंवा अन्य धर्मामध्ये अशा प्रकारचा सिद्धांत आहे की मनुष्य मृत्यूला प्राप्त झाला का त्याचा आत्मा मरतो आणि दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो. ऐक, भगवंत असे म्हणतात की आत्मा वगैरे काही नाही आहे. आत्मा नावाच्या संकल्पनेला भगवंतांनी पूर्णपणे नष्ट केलं, नाहीसं केलं, त्याचं खंडन केलं. भगवंत असे म्हणतात की आत्मा वगैरे काही नाही, मनुष्याला एक मन आहे आणि त्या मनाच्या आधाराने मनुष्य चांगले आणि वाईट कर्म करत असतो आणि त्या चांगल्या वाईट कर्माचा परिणाम त्याला इथे वर्तमान काळामध्ये सुद्धा भोगावा लागतो आणि मृत्यूच्या नंतर सुद्धा त्याला भोगावा लागतो. ऐक, म्हणजे इथेही त्याला दुःख प्राप्त होते आणि मृत्यूच्या नंतर सुद्धा एखादा अकुशल कर्म करणारा, वाईट कर्म करणारा मनुष्य असेल तर त्या मनुष्याला म्हणजे मृत्यूच्या नंतर सुद्धा लोक वाईटच म्हणतात. ऐक ना, आता 2600 वर्ष होऊन गेले, देवदत्ताला आजही कोणी चांगलं म्हणते का? म्हणू शकत नाही, कारण त्याने जे कर्म केले तर एकही चांगलं कर्म नव्हतं त्याच्या जीवनामधलं. आणि त्याच्यामुळे म्हणजे तो मृत्यूला जरी प्राप्त झाला तरी देवदत्त हे नाव जेव्हा समोर येते तेव्हा वाईट प्रवृत्ती, अकुशल कर्म, वाईट कर्म हे आपल्या डोळ्यासमोर येत असतात. माता विशाखेचं नाव घेतल्याबरोबर सद्गुण आपल्या समोर येतो, है की ना, सदाचार आपल्या समोर येतो, चांगल्या प्रकारच्या गुणाचं आचरण कसं करावं हे आपल्या समोर येते. अनाथ पिंडकात जेव्हा नाव आपण काढतो तेव्हा त्याची दानपारमिता, त्यांच्यामध्ये असणारे सद्गुण आपल्या समोर येत असतात. म्हणजे मानवी जीवन
मनुष्य हे मृत्यूच्या नंतर सुद्धा आपल्या कर्मबलाने जिवंत असतो आणि त्यामुळे आत्मा वगैरे काहीही ह्या गोष्टी सर्व थोतांड आहे असं बाबासाहेब म्हणतात. भगवंताने सुद्धा 2600 वर्षापूर्वी या थोतांडाला म्हणजे अमान्य केलेला आहे. आणि म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये आत्मा वगैरे काही नाही आहे. अनात्मवाद हा भगवंताचा सिद्धांत आहे आणि अनित्य हा भगवंताचा सिद्धांत आहे. या दोन सिद्धांताला बोधिसत्व जीवनाच्या तिसऱ्या अवस्थेमध्ये त्याचं आकलन करतो, त्याचं परीक्षण करतो, निरीक्षण करतो आणि त्यांना प्रभाकारी अवस्था प्राप्त होत असते. अर्थात तेजस्वी त्यांचं जे चित्त आहे, त्यांचं जे मन आहे, अत्यंत प्रखर असं तेजस्विता त्या चित्ताला प्राप्त होत असते. कारण या सर्व प्रकारच्या सिद्धांताला तो मनातून पूर्णपणे नष्ट करत असतो. जीवनाच्या चौथ्या अवस्थेमध्ये अर्चिष्मती अर्थात तेजस्विता आणि परिशुद्धता या अवस्थेला तो प्राप्त करत असतो. मग या अवस्थेमध्ये जेवढे काही सद्गुण आहे, ज्यामध्ये आर्य अष्टांगिक मार्ग असेल, ज्यामध्ये 4 स्मृती परस्थान असतील, 4 सम्यक प्रधान असतील, 4 रुद्धिपाद असतील, 5 इंद्रिय बल असेल, 7 बोधांग असेल, ऐक ना, 5 बल असतील, 4 इच्छाशक्ती असतील, म्हणजे जेवढे काही सद्गुण आहे या सर्व प्रकारच्या सद्गुणाला बोधिसत्व या अवस्थेमध्ये प्राप्त करतो आणि त्यामुळे त्यांची जी बुद्धिमत्ता आहे ती अत्यंत प्रखर होत असते. अत्यंत तेजस्विता या बुद्धिमत्तेला प्राप्त होते. जीवनाच्या 5व्या अवस्थेमध्ये तो सुदूर्ज या अवस्थेला प्राप्त होत असतो. म्हणजे मानवी जीवनामध्ये ज्या काही जिंकण्यास कठीण अशा ज्या काही अवस्था होत्या त्या सर्व प्रकारच्या अवस्थेला तो प्राप्त करतो. सापेक्ष आणि निरपेक्ष ऐक ना, म्हणजे जे काही चांगल्या प्रकारच्या गोष्टी ज्याला पॉझिटिव्ह गोष्टी आपण म्हणतो आणि निगेटिव्ह म्हणतो, सापेक्ष आणि निरपेक्ष सुद्धा, म्हणजे ज्या काही इच्छा आकांक्षा असतात आणि ज्या इच्छा आकांक्षा नसतात, या दोन्ही प्रकारच्या गोष्टीला त्या ठिकाणी बोधिसत्व जिंकून घेत असतो आणि अशा प्रकारच्या 5व्या अवस्थेला तो परिपूर्ण करत असतो. म्हणजे जीवनाच्या 6व्या अवस्थेमध्ये तो अभिमुखी या अवस्थेला प्राप्त होत असतो. उत्क्रांती, क्रांती आणि उत्क्रांती म्हणजे मानवी जीवनाच्या उत्पत्तीची जी 12 निदाने सांगितली आहे, ज्याला 12 कड्या असं म्हटलं आहे, ज्याला बौद्ध साहित्यामध्ये प्रतित्य समुद्पाद सिद्धांत अर्थात कार्य कारणभाव सिद्धांत असं म्हटलेलं आहे. म्हणजे 12 कड्या मानवी जीवनाच्या उत्पत्तीच्या आणि 12 कड्या म्हणजे मानवी जीवनाच्या, म्हणजे त्याला त्या कड्याला आपण कशा कशा प्रकारचं नष्ट करत असतो. म्हणजे अनुलोम आणि प्रतिलोम अशा प्रकारचा जो सिद्धांत आहे, ज्याची 12 निदाने भगवंताने सांगितले आहे. आता हा स्पेशल एक विषय होऊ शकतो प्रतित्य समुत्पाद सिद्धांत, तर हा सुद्धा आपण आपल्या देशनेमध्ये बघणार आहोत. म्हणजे या अवस्थेमध्ये बोधिसत्व या 12 निदानांना पूर्णपणे नष्ट करतो आणि कार्य कारणभाव सिद्धांत या महत्वपूर्ण सिद्धांताच्या द्वारा जी काही अविद्या आहे, जे अज्ञान आहे, मनुष्य जन्मास कशा प्रकारचा येतो, तर ज्या अज्ञानाच्या द्वारा मनुष्य जन्मास येत असतो त्या अज्ञानाची कारणे ते जाणतात आणि त्या अज्ञानाला पूर्णपणे नष्ट करत असतात. अर्थात कार्य कारणभाव सिद्धांताला परिपूर्ण ते जाणतात, त्याचं आकलन करतात, परीक्षण करतात, निरीक्षण करतात आणि मानवी उत्पत्तीची जी कारणे आहे, 12 निदाने आहे, त्याला ते जाणत असतात. या अवस्थेमध्ये ज्याला अभिमुखी अवस्था असं म्हटलेलं आहे. म्हणजे जीवनाच्या 7व्या अवस्थेमध्ये जीवनाच्या 7व्या अवस्थेमध्ये दूरगम्मा, दूर जाणे या अवस्थेला बोधिसत्व प्राप्त करत असतो. म्हणजे अनंताशी तो पूर्णपणे एकरूप झालेला असतो. म्हणजे त्यांचं जे चित्त असतं ते अत्यंत मृदू झालेलं असतं. बोधिसत्वाचं जे चित्त आहे ते अत्यंत मृदू झालेलं असतं. त्यांना जीवनाशी कोणत्याही प्रकारचा असा भाव नसतो, कोणत्याही जीवनाच्या प्रती त्यांना अशी आसक्ती नसते, लोभ नसतो. म्हणजे पूर्णपणे केवळ नाम आणि रूप त्यांचं अद्याप शिल्लक असते. का शिल्लक असते, तर हे जे संपूर्ण प्राणी मात्र आहे, ही जी संपूर्ण सृष्टी आहे, या सृष्टींच्या प्रती त्यांच्या मनामध्ये अनंत अशी करुणा, अगाध मैत्रीभाव त्यांच्या चित्तामध्ये निर्माण होत असतो आणि त्या मैत्रीच्या आधाराने ते आपल्या या जीवनामध्ये, म्हणजे ज्याप्रमाणे कमळ पुष्प असते, कमळ पुष्पावरती म्हणजे कमळ ज्याप्रमाणे चिखलामध्ये उगवतं
चिखलामध्ये उगवून सुद्धा त्या चिखलाचा लवलेश सुद्धा तो धारण करत नाही. ज्या पाण्यातून तो वर येतो त्या पाण्याचा एक दवबिंदू सुद्धा आपल्यावरती तो ठरू देत नाही. अगदी तशाच प्रकारे बोधिसत्व या संसारामध्ये तर राहतो, परंतु संसारामध्ये राहून सुद्धा संसारामध्ये असणारी जी आसक्ती आहे, जो लोभ आहे, जे अकुशल विचार आहे, वाईट प्रवृत्ती आहे, याचा लवलेश सुद्धा आपल्या जीवनाला, आपल्या चित्ताला त्याचा स्पर्श सुद्धा करू देत नाही. आणि त्यांचं जे मन आहे अत्यंत करुणेने, अगाध परोपकार बुद्धीने त्यांचं मन तयार असते. इच्छाशक्ती अगाध असते, करुणा अगाध असते, मैत्री अगाध असते. म्हणजे अशा प्रकारच्या सर्व प्रकारच्या शांत वृत्ती, बुद्धी आणि सर्वश्रेष्ठ प्रज्ञेला त्या कारण त्यांच्याकडे व्यवहार चातुर्य असतं. ज्यांच्याकडे व्यवहार चातुर्य आहे तर तो मनुष्य अशा प्रकारच्या सर्व सद्गुणाला प्राप्त करत असतो. आणि बोधिसत्व सुद्धा या अवस्थेमध्ये म्हणजे परोपकार बुद्धी त्यांना प्राप्त होते, व्यवहार चातुर्य त्यांना प्राप्त होते, शांत वृत्ती त्यांची असते, त्यानंतर बुद्धी त्यांना प्राप्त होते आणि सर्वात महत्त्वपूर्ण प्रज्ञेचा ते विकास करतात. कारण सर्व प्रकारची जी काही अविद्या आहे, अविद्या पूर्णपणे त्यांची नष्ट होत असते. म्हणजे अशा प्रकारच्या या 7व्या अवस्थेमध्ये बोधिसत्व दूरगम्मा, दूर जाणे. आता ते खूप दूर गेलेले असतात. कशापासून? म्हणजे विकारांची जी अवस्था आहे या विकारांच्या अवस्थेपासून ते खूप दूर गेलेले असतात. त्याच्यामुळे त्यांच्या चित्तामध्ये कुठल्याही प्रकारचा लवलेश आता शिल्लक राहत नसतो. म्हणजे अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये सिद्धार्थ गौतम आपल्या व्यवहार चातुर्याने म्हणजे लोकांमध्ये जीवन जगत असतो. आणि लोकांना जे काही चांगलं आहे, चांगल्या गोष्टी आहे, तर त्या चांगल्या गोष्टी सांगण्याचा ते प्रयत्न करत असतात. लोकांनी त्यांना कितीही त्रास दिला, कितीही बोललं, काही म्हटलं, तरी सुद्धा मात्र लोकांच्या प्रती त्यांच्या मनामध्ये द्वेष भावना निर्माण होत नाही. कारण ते जाणतात, ते ओळखतात की लोक अशा प्रकारचा व्यवहार का करतात. कारण त्यांच्या मनामध्ये अज्ञान आहे. अज्ञान असल्यामुळे, त्यांचं अडाणीपण असल्यामुळे अशा प्रकारे ते व्यवहार करतात. आणि म्हणून सर्वांच्या प्रती अत्यंत मैत्रीभाव, अत्यंत करुणा, अत्यंत शांत वृत्ती त्यांच्या मनामध्ये निर्माण होत असते. आणि अशा प्रकारच्या व्यवहार चातुर्याने बोधिसत्व या अवस्थेला प्राप्त करत असतो. जीवनाच्या 8व्या अवस्थेमध्ये तो अचल होतो. अचल म्हणजे त्याच्या चित्ताची जी अवस्था आहे ती पूर्णतः स्थिर होते. चंचलता जी चित्ताची असते ती पूर्णपणे नष्ट होते. आणि जे जे काही करायचं होतं, जे जे काही करायला पाहिजे होतं त्या सर्व गोष्टी ते करत असतात. आणि त्याच्यामुळे त्यांना आता काहीही करण्याची काही गरज नसते, काहीही करण्याची त्यांना आवश्यकता नसते. म्हणजे सर्व जे करणीय आहे ते सर्व करणीय त्यांनी पूर्णपणे आता केलेलं असतं. आणि जीवनाच्या 8व्या अवस्थेमध्ये या करणीय अवस्थेला तो प्राप्त करतो. आणि सर्व काही करण्यासारखं जे जे आहे ते सर्व करण्यासारखं बोधिसत्व कार्य करत असतात. जीवनाच्या 9व्या अवस्थेत तो साधुमती होतो, ज्याने सर्व धर्म किंवा त्यांचे शास्त्र आणि सर्व दिशा जिंकल्या आहे. आणि त्यांनी त्यांचे पूर्ण आकलन झालेले असून तो कालातीत होतो. अशा साधुमती अवस्थेला तो प्राप्त होत असतो. म्हणजे जीवनाच्या अवस्थेमध्ये सर्व प्रकारच्या दिशा त्याने जिंकलेल्या असतात. अशी कोणतीही दिशा त्यांची आता जिंकायची बाकी राहत नसते. सर्व प्रकारच्या दिशेला ते जिंकतात. आणि आपल्या जीवनाच्या या 9व्या अवस्थेला, साधुमती अवस्थेला ते प्राप्त करत असतात. जीवनाच्या 10व्या अवस्थेत बोधिसत्व धर्ममेध होतो. आणि तेव्हा त्यांना बुद्धांची जी काही दिव्य दृष्टी आहे तर दिव्य दृष्टी त्यांना प्राप्त होत असते, ज्यालाच आपण सम्यक संबोधी असं म्हणत असतो. म्हणजे दिव्य दृष्टीचा लाभ बोधिसत्वाला होत असतो. आणि एका बुद्धत्वाची अवस्था प्राप्त करण्यासाठी ही 10 स्थित्यांतरे याचं अनुसरण करणे, याचं आचरण करणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून बोधिसत्व या 10 प्रकारच्या स्थित्यांतरांचा योग्य प्रकारे अभ्यास करत असतो. बोधिसत्व जीवनाच्या या अवस्थेला प्राप्त करण्यासाठी 10 स्थित्यांतरे
याचं तर अनुसरण करतातच करतात, परंतु सोबत सोबत त्यांना 10 पारमिता सुद्धा आचरण करावं लागतं. कारण या 10 पारमिता जीवनाकडे पूर्णत्व नेण्यासाठी त्यांना सहाय्यक ठरणाऱ्या असतात. आणि ह्या ज्या पारमिता आहे तर एका जीवनामध्ये एकच पारमिता त्यांना पूर्ण करावी लागते. म्हणजे परिपूर्णतः ती पारमिता पूर्ण करत असताना एका पारमितेचा थोडा अंश आणि दुसऱ्या पारमितेचा थोडा अंश असं जर असेल तर ती पारमिता पूर्ण होऊ शकत नाही. आणि त्यामुळे एका जीवनामध्ये एक पारमिता बोधिसत्वाला पूर्ण करावी लागते. अशा प्रकारच्या 30ही पारमिता बोधिसत्व आपल्या जीवनामध्ये प्राप्त करत असतात. आणि त्यामुळे बुद्धत्वाच्या अवस्थेला प्राप्त होण्यासाठी ही 10 स्थित्यांतरे आणि 10 पारमिता बोधिसत्वाला त्याचा अंगीकार करावा लागतो, त्याचं आचरण करावं लागतं. तेव्हाच एक बोधिसत्व बुद्धत्वाच्या अवस्थेला प्राप्त करतो. अशा प्रकारे सिद्धार्थ गौतम जी 10 सिद्धांते, 10 स्थित्यांतरे आणि 10 पारमितेचं अनुसरण करतात. तर कधी कधी काही लोकांना असं वाटतं की ज्या भगवंताच्या बोधिसत्व अवस्थेच्या ज्या जातक कथा आहे त्या जातक कथा म्हणजे जे काही अन्य धर्मामध्ये जी अवतारवादाची संकल्पना आहे की नाही, या अवताराचा म्हणजे याने त्याचा अवतार घेतला, त्याने असा अवतार घेतला, ब्रह्मोक्त सिद्धांताप्रमाणे हा जातक सिद्धांत वाटतो असं बऱ्याच लोकांना वाटतं. परंतु तसं नाही आहे. जे काही जातक कथा आहे तर त्या जातक कथा ही अत्यंत परिशुद्धतेचं, निर्मळतेचं त्या प्रतीक आहे. त्यांचं त्या म्हणजे जर आचरण आपण बघितलं असेल, म्हणजे बोधिसत्वांच्या जेवढ्याही जातक कथा आपण बघितल्या असेल तर त्या एक नीतिकथा म्हणून आहेत. म्हणजे त्या कथेच्या द्वारा आपल्याला मानवी जीवनाचा सार त्या ठिकाणी प्राप्त होत असतो. परंतु अवतारवादामध्ये जर आपण बघितलं असेल तर त्यांचं कशाही प्रकारचं आचरण असतं, कोणत्याही प्रकारचं आचरण असतं, परंतु या ठिकाणी बोधिसत्व आपल्या जीवनामध्ये अत्यंत परिशुद्ध, अत्यंत निर्मळ, अत्यंत पवित्र अशा प्रकारचं आचरण करत असतो. आणि म्हणून बोधिसत्वाच्या या सिद्धांताला जातक सिद्धांत असं म्हटलं आहे. परंतु हा मानवी जीवनाचा अत्यंत प्रमुख असा सिद्धांत आहे, ज्ञान प्राप्त करण्यासाठी, प्रज्ञा प्राप्त करण्यासाठी. आणि म्हणून बाबासाहेब असं म्हणतात की भगवंताच्या सद्धमामध्ये जी मानवी जीवनाच्या सर्वोच्च सुखाला प्राप्त होण्याची जी कसोटी आहे ती कसोटी मात्र अन्य धर्मामध्ये कोणत्याही धर्मसंस्थापकाने लावलेली नाही आहे. कारण भगवंताने ज्या धम्माची निर्मिती केली, ज्या धम्माची स्थापना केली, हा धम्म बाबासाहेब असं म्हणतात की नीतीवरती आधारित आहे, सदाचारावरती आधारित आहे, कुशल धम्मावरती आधारित आहे. इथे अकुशल कर्माला, वाईट कर्माला कोणत्याही प्रकारचं स्थान नाही आहे. आणि भगवंताचा धम्म अत्यंत परिशुद्ध, अत्यंत निर्मळ आणि मानवी मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या सर्व प्रकारच्या विकाराला नाहीसं करून चित्ताची परिशुद्ध आणि निर्मळ अवस्था प्राप्त करण्यासाठी भगवंताचा सद्धम्म आपल्याला सहाय्यक ठरत असतो. आणि बोधिसत्वाला बुद्धत्वाची अवस्था प्राप्त करण्यासाठी ही 10 स्थित्यांतरे, दान, पारमिता याचा पूर्णपणे अभ्यास करावा लागतो. आणि अभ्यास करून बोधिसत्व बुद्धत्वाच्या अवस्थेला प्राप्त करत असतो. तर अशा पद्धतीने बोधिसत्व बुद्धत्वाची अवस्था म्हणजे प्राप्त करतो.